दरम्यान कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। तब्बल 12 वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। निमित्त आहे ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचं आणि या निमित्तानं आज दळणवळण मंत्री नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर रामदास आठवले यांना देखील या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आणि इकडचे स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि नारायण राणे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। खरं तर हे सर्व दिग्गज मंडळी एकाच मंचावर पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहे। ह्या कार्यक्रमामध्ये नेमकी ही नेते मंडळी आहेत काय भाषण करणार, काय कोपरखळ्या मारणार याकडे साऱ्यांची उत्सुकता आहे आणि याची तयारी आहे ती पूर्णपणे जय्यतपणे करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की हा मोठा शामियाना आहे तो ह्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासाठी सजवण्यात आलेला आहे। व्यवस्थित त्याची आखणी करण्यात आलेली आहे। व्हीआयपी रो ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांना देखील आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। कुठलीही भाषणादरम्यान हुल्लडबाजी होऊ नये यासाठी देखील पोलीस व्यवस्था देखील इकडे तैनात करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी प्रत्येक पक्षाचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहे। बॅनरबाजी सुरू झालेली आहे। एकंदरीतच कोकणातलं वातावरण आहे ते आता तापू लागलेलं आहे। हे सर्व नेते आहेत ते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता आहे ती लोकांना लागलेली आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह वैभव परब, एबीपी माझा, कुडाळ। या कार्यक्रमाला भूमिपूजनाच्या निमित्तानं खरतर महत्त्व प्राप्त झालंय, पण राजकीय दृष्ट्या हा कार्यक्रम हेवीवेट आणि का वजनदार बनलेला आहे तर त्याचं उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे तब्बल 12 वर्षांनंतर एकमेकांच्या समोर जाहीर व्यासपीठावरती येत आहेत। त्या दोघांमधला वाद नेमका काय आहे तोही आपण पाहूया। 2005 साली राणेंनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर या दोघांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला। शिवसेनेचे काही आमदार आणि स्थानिक शिवसैनिकांसह नारायण राणे सेनेतनं बाहेर पडले। 2005 सालच्या मालवणच्या पोटनिवडणुकीत राणेंकडनं शिवसेनेचा दारुण पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। शिवसेनेचे उमेदवार परशुराम उपरकर यांचं तर डिपॉझिटही जप्त झालं होतं। यानंतर शिवसेनेचं सिंधुदुर्गातलं अस्तित्व जवळपास संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं, परंतु शिवसेनेनं पुन्हा एकदा भरारी घेतली। 2014 सालच्या निवडणुकांमध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला कुडाळमधनं आणि ही कसर भरून काढली। यानंतर पुन्हा शिवसेनेनं सिंधुदुर्गात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे। मध्यंतरी खरं तर नारायण राणे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्याही आल्या होत्या, त्यामुळे नवीन चर्चाही सुरू झाली।